नमस्कार. हवामान अंदाज आणि शेतीविषयक माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा आणि आपले सर्वांचे स्वागत करत आहे. येत्या 4 दिवसाचा हवामान अंदाज बघूया. 4 दिवसामध्ये विशाखापट्टणम ते भुवनेश्वर या पट्ट्यात एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन ते पूर्वेकडे सरकण्याची शक्यता दिसून येत आहे. त्यामुळे वाऱ्याचा दबाव प्रवाह ही जालना, जळगाव, कोल्हापूर, सांगलीच्या पूर्व भागातून जास्त दिसून येत आहे. कर्नाटकातून सुद्धा वाऱ्याचा वेग जास्त असणार आहे. संपूर्ण ईशान्य भारतामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार झालेलं आहे. अमरावती परिसरात जे नांदेड, हैदराबाद पर्यंत कमी दाबाचे क्षेत्र राज्यात सुद्धा बऱ्यापैकी तीव्र असण्याची शक्यता आहे. यवतमाळ यामध्ये बैतूल, हिंगणघाट ही जी भाग आहेत या भागामध्ये कमी दाबाचे क्षेत्र असण्याची शक्यता जास्त आहे. वाऱ्याच्या प्रभावामुळे बाष्पयुक्त ढगे आता राज्यामध्ये परत येऊ लागणार आहेत आणि राज्याच्या पश्चिम साईडून म्हणजे इकडे कोल्हापूर, सांगली ह्या पट्ट्यातून सातारापर्यंत हलक्याच्या पावसाची शक्यता आहे आणि तिथून पश्चिमेकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये घाट परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस असण्याची शक्यता आहे. उर्वरित राज्यात पाहायला गेलं तर उर्वरित भागात एखाद दुसरे वळीव सरी आल्यासारखी पावसाची शक्यता जाणवते. सांगली जिल्ह्यामध्ये हलक्याची पावसाची शक्यता दिसते. संपूर्ण महाराष्ट्रात ईशान्य महाराष्ट्र भागामध्ये, मध्य महाराष्ट्र, ईशान्य महाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरण बनवून हलक्याच्या म्हणजे साधारण गडगडाटी पाऊस, वळीव स्वरूपाचा पाऊस आल्यासारखी शक्यता आहे. कमी दाबाचे क्षेत्र पूर्व भागात असल्यामुळे विदर्भ साईडला वर्धा, हिंगणघाट, पांढरकवडा, नागपूर, उमरेड, चंद्रपूर, भंडारा, ब्रह्मपुरी ह्या भागातून अमरावती परिसरात, गोंदिया परिसरात या पट्ट्यात 1-4 दिवसामध्ये गडगडाटी पाऊस होण्याची शक्यता आहे. हाच कमी दाबाचे क्षेत्र पूर्वेकडे सरकल्यामुळे पावसाचा जोर जास्ती करून पूर्वेकडे जास्त राहण्याची शक्यता आहे आणि उर्वरित भागात पुढे 4 दिवसानंतर हलक्याच्या स्थानिक स्वरूप बनवून पावसाची शक्यता अकोला, वाशिम, हिंगोली परिसरात या भागातून राहण्याची शक्यता आहे. परभणी या भागात सुद्धा पावसाची शक्यता जाणवते. सोलापूर, धाराशिव पट्ट्यात सुद्धा काही अंशी पावसाची वळीव स्वरूपाची सरी येण्याची शक्यता आहे. सांगोला, अकलूजपर्यंत पावसाची शक्यता जास्त आहे. सांगली पट्ट्यात सुद्धा पुढे 4 दिवसानंतर पावसाची शक्यता वाढण्याची शक्यता दिसून येते. तिथून पश्चिमेकडे बाजूस रत्नागिरी आणि कोकणपट्टी, कोकण भागात पावसाचा जोर वाढून मध्यम ते जोरदार राहण्याची शक्यता आहे आणि इकडे उत्तर महाराष्ट्रामध्ये अहिल्यानगर, शिरूर ह्या भागातून पावसाचा जोर पुढे 4 दिवसानंतर वाढण्याची शक्यता दिसून येते. हे झाले मान्सूनचे 1-4 दिवसापर्यंतचे अपडेट. असेच नवीन नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ लाईक करत चला, शेअर करत चला. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.